काही दिवसांपूर्वी माढा तालुक्यातील अरण या गावामध्ये एका 10 वर्षीय कार्तिक खंडाळे याची निर्घृण हत्या करण्यात आली होती। या हत्या प्रकरणामध्ये त्याचा चुलत भाऊ संदेश खंडाळे याला पोलिसांनी अटक देखील केली होती। परंतु सुरुवातीपासून कार्तिक याच्या घरच्यांना आणि गावातील लोकांना संशय वाटत होता की संदेश खंडाळे हे कृत्य एकटा करू शकत नाही। गावातील लोकांना आणि सरपंचांना गावाच्या बाहेर असणाऱ्या एका आगरी बाबाचा संशय होता। ही हत्या त्याने नरबळी यातून करून घडवली असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं। न्यायालयाने त्या आगोरी बाबाला 3 दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावली होती। परंतु आता पोलिसांना या हत्येचा मुख्य सूत्रधार आणि या हत्येचं कारण शोधण्यामध्ये यश आलं आहे। विशेष म्हणजे जेव्हा पोलीस खुनाचा तपास करत होते तेव्हा हे दोघंही पोलिसांसोबत फिरत होते। कार्तिक खंडाळे याने त्यांच्याच घरातील एका स्त्रीला सचिन खंडाळे बरोबर विचित्र परिस्थितीमध्ये बघितलं होतं आणि तो या गोष्टी घरी सांगणार याचा हट्ट धरून बसला होता। सचिन खंडाळे, संदेश खंडाळे आणि कार्तिक खंडाळे हे तिघे चुलत भाऊ होते। हा आपल्या अनैतिक संबंधाच्या गोष्टी घरी सांगेल या भीतीतून सचिन खंडाळे आणि संदेश खंडाळे यांनी त्याला कालव्यापाशी नेलं, त्याचा गळा दाबला आणि त्याच्यावरती चाकूने वार करून त्याचा मृतदेह तिथं फेकून दिला। पोलिसांनी मुख्य आरोपी सचिन खंडाळे याला अटक केली आहे। संदेश खंडाळे हा पूर्वीच अटक होता। विशेष म्हणजे जेव्हा पोलीस खुनाचा तपास करत होते तेव्हा हे दोघंही पोलिसांसोबत फिरत होते। परंतु घरच्यांनी आता ज्या स्त्रीमुळे ही घटना घडली त्या स्त्रीला देखील अटक करावी अशी मागणी केली आहे।